मी बाळासाहेब वाघमोडे. आवाज मीडिया न्यूज मध्ये स्वागत. जे पाहिलं तेच दाखवणार या प्रखर ध्येयाने चालू घडामोडीचा आढावा घेण्यासाठी पाहूया आजच्या हेडलाईन. मिरजेतून नामदार सुरेशभाऊ खाडे कॅबिनेट मंत्री, प्रगत हिंदुस्थानचे संपादक दीपक ढवळे, नित्यानंद कुंभार संपादक कुंभशिल्प, नाना शिंदे शिवसेना, माजी नगरसेवक अनिल भाऊ कुलकर्णी, हिंदू एकताचे विजय कडणे यांनी हर घर तिरंगा लावून देशप्रेम व्यतीत करावे असे आवाहन केले. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आणि 75 साजरी करत असताना आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी घर घर तिरंगा हे अभियान पुऱ्या देशाला दिलेले आहे. 12 तारखेपासून ते 15 तारखेपर्यंत हे अभियान प्रत्येक राज्यात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावात, वस्तीवर हे अभियान राबवलं जाणार आहे. त्यासाठी 12 तारखेला आपल्या घरावरती आपण तिरंगा फडकवायचा आहे. तो 15 तारखेपर्यंत आहे आणि 15 तारखेला 15 ऑगस्ट संपलं तर संध्याकाळी त्याला झेंडा उतरायचा. तर ज्या इन्स्ट्रक्शन व्हॉट्सअपवरती बाकीचे इन्स्ट्रक्शन कलेक्टर असतील त्या माध्यमातून आपण दिले त्या पद्धतीने त्याचं नियोजन आपण करायचं. माझं तालुक्यातील सर्व जनतेला माझं आव्हान आहे. ही आव्हानाची गोष्ट आहे. आज 75 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून आणि निश्चितच देश प्रगतीपथावर आणि कुठे जगाच्या पाठीवर कुठेतरी उंच जागेवर जाऊन बसायचा प्रयत्न करत असेल तर आपण हा स्वातंत्र्य दिन आणि 75वा वाढदिवस हा आपण देशाचा बनवणं काळाची गरज आहे. मी सगळ्यांना आव्हान करेन, सगळ्यांनी आपल्या घरावरती, आपल्या कार्यालयावरती, आपल्या सगळ्या प्रमासेसवरती हा तिरंगा फडकवावा. निश्चितच ह्या माध्यमातून एक देशाची एकजूट ही सगळ्या जगाच्या सर्व जगाला बघायला मिळेल आणि हे आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, मी दीपक ढवळे, ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीनं सांगली जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की हर घर तिरंगा या अभियानामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा. नमस्कार, मी नित्यानंद कुंभार संपादक साप्ताहिक कुंभशिल्प आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 75व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हर घर तिरंगा यामध्ये आपण आपल्या सर्व समाजाने सहभागी व्हावे. नमस्कार, मी नानासाहेब शिंदे, सांगली विधानसभा क्षेत्र प्रमुख शिवसेना. आज सांगली जिल्ह्यातील सांगली विधानसभा क्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की शासनाने जे हर घर तिरंगा जे अभियान राबवलंय त्या अभियानामध्ये 12 ते 15 तारखेपर्यंत सर्वांनी सामील व्हावं. त्यामुळे आपल्या मनातील, प्रत्येकाच्या मनातील देशभक्ती, देशाबद्दल अतूट प्रेम निर्माण होण्यासाठी जे हे मोठ्या प्रमाणात जे अभियान राबवले ते खरंच कौतुकास्पद आहे. प्रत्येकानं तिरंग्याचा अपमान न होण्यासाठी, प्रत्येकाला तिरंग्याचा कुठेही त्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र्याला बाधा न येता सर्वांनी आपल्या घरावर, आपल्या कार्यालय, आपल्या चौकामध्ये, आपल्या गावामध्ये उंचच्या उंच ठिकाणी तिरंगा फडकवावा आणि आपल्या मनात जे आपल्या देशाबद्दल असलेलं प्रेम व्यक्त करावं एवढं मी आव्हान सर्वांना करतो. आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळून 15 ऑगस्टला उद्या 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त हर घर तिरंगा हे अभियान राबवण्याचे शासनातर्फे ठरवण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्या देशाबद्दल प्रेम वाटलेलं, देशात एकजूट होईल. माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाची मान जगामध्ये फार उंच झालेली आहे आणि त्याला जर राष्ट्रप्रेम आणखी मोठं करायचं असेल सगळ्यांच्या मनामध्ये तर माननीय कलेक्टर साहेबांच्या वतीनं जिल्हाभर ते अभियान राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. माझं नागरिकांना असं आव्हान आहे की प्रत्येकाला आपल्या घरी, आपल्या रस्त्यावर, वस्तीवर, आपल्या वाडीवर, आपल्या ऑफिसवर सगळीकडे उंच ठिकाणी भारताचा तिरंगा ध्वज फडकवून
देशामध्ये आम्ही एकजूट आहे दाखवण्याचा प्रेम आहे देशावर दाखवण्याचा प्रयत्न करावा म्हणून नागरिकांना असं आवाहन करतो सगळ्या की आपल्या सगळ्या नागरिकांनी आपल्या घरावर या 75 स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं भारताला तिरंगा दिन फडकून या शासनानं जे काय आपलं हर घर तिरंगा हे अभियान राबवायचे ठरवले त्यात सहभागी व्हावं अशी मी सगळ्यांना आवाहन करतो, विनंती करतो. नमस्कार, मी विजय कटणे. भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव सोहळा संपूर्ण देशभर सुरू आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी हर घर तिरंगा, घर घर तिरंगा हा तिरंगा फडकावा म्हणून आवाहन केलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे. तर या स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त आपण सर्वांनी आपल्या घरावरती, कार्यालयावरती आपला राष्ट्रध्वज फडकावा. जय हिंद.